अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. ईद मुबारक तुमच्या सगळ्याला. उम्मीद आहे तुमची आज ईद मोपेस जाल आणि आम्ही पण त्यातल्यान शामिल व्हायचं समजा. बाकी तुम्ही सगळी कशी हाव. उम्मीद आहे तुम्ही सगळी बेस असाल. आमची दुआ आहे तुमच्यासाठी, तुमच्या खैर खुशालीसाठी. मग ती 3 व्हिडिओज तुम्ही माझं बघलावूच असाल. माझं गाव किती खूबसूरत आहे. मी माझ्या गावापासून फिलहाल मोप लांब आहे. मी आता ऑस्ट्रेलियातला राहता. मला 34 इयर्स झाली ऑस्ट्रेलियाला आणि मला माझं गाव सोडल्याला इतकी वर्षा झाल्यात. मी गावातल्यान तकरीबन 8 वर्षा होतो. आत्ता फिलहाल माझी उमर 86 इयर्स आहे. मी चाहता की माझ्या गावाचा मी नजारो करू, बघू, दीदार करू आणि माझ्या गावाची मी मीठी खुशबू घेऊ. आपलो गाव तो आपलो गाव, आपली माती ती आपली माती. पण माझ्या तब्येतीमुळे मला काय माझं पाय काय गावातला लागे नाही हल्ली. तेव्हा मला काय कालुस्ता ऐसा बघ्या मिळय नाही सध्या आणि महसूस करूया मिळय नाही. ह्यो गाव कालुस्ता जो व्हिडिओ बनवलेलो आहे तो यूट्यूबवर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही बघू शकाल. तुम्ही सबस्क्राईब करा त्यासाठी. मग तुम्हाला तर बाकीचं मगचं पण एपिसोड्स 3 केलेलं आहात तर पण बघायला मिळतील. पण ह्यो व्हिडिओ बघून या व्हिडिओच्या जरियाने मी माझं गाव बघलो आणि महसूस पण केलो. तुम्ही ह्या चॅनलला यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि मग तुम्हाला सगळं बाकीचं पण व्हिडिओ बघायला मिळतील. आणि मला ह्यो व्हिडिओ बघून खरोखर मोप खुशी झाली, मोपच खुशी झाली. हे मोहसिनचा मी मोप शुक्रगुजार आहे. त्याने माझ्या एक बातीवर, एक लफ्जावर कबूल केला कालुस्ता गावाची व्हिडिओ घ्या. तेव्हा तो आणि जुनैद देशमुख हे दोघं मिळून, म्हणजे जुनैद देशमुख आणि मोहसिन पीरजादे हे दोघं मिळून आपल्या हिसाबाने त्या लोकांनी गावाची व्हिडिओ बनवली नाहीत. मी त्या दोघांचं मोप शुक्रगुजार आहे आणि मी त्या लोकांसाठी मोप दुआ करताय. अल्लाह ताला सगळ्याला त्या दोघाला आणि बाकी सगळ्याला खुशाल ठेव आणि त्या लोकांची हर उम्मीद पुरी करो. मी आता माझी कहाणी सुरू करताय. तेव्हा सबस्क्राईब करा आणि पसंत करा. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. माझं नाव हमजा मिया हसन मिया परकार आहे आणि मी कालुस्त्याचो आहे. माझी पैदाइश कालुस्त्यात झाली आणि कालुस्ता गाव माझ्यासाठी मोप अजीज आहे. 10 वर्षाची उमरतल्यान मला केपला लावले आमच्या वरलाने जिंदगी सुधारण्यासाठी. 10 वर्षाचा कोर ऐसो मी गेलो केपला आणि मग थत दुकानातला शिकलो व्यापार कैसो करायचो, सामान द्यायचा. तेव्हा एक दिवस आमचं फुपा होतं तर बोललं की ती शिरी घे. आणि तेव्हा काही सुपर मार्केट्स नाही होती. तेव्हा शिरी घे आणि चल आणि त्या शार्फवरशी एक डबो जेम कर. ती मी मोठ्या मुश्किलने का तर मी लहान होतो. ती शिरी ओरत नेली तिकडच्या बाजूला आणि तो मग डबो जेम कार्य चढलो. तेव्हा मी फक्त चढलो तेव्हा फुपा बोलतात की मला शिरीची जरूरत आहे, तू ती लाखारी धरून बैस, मी येत आहे पटकन शिरी घेऊन वापिस.
आणि मग तर गेलं आणि मग आईलं परत. जेव्हा परत आईलं मग मला बोलतात की तू उडी मार, मी तुला झेलीन. मी भियालो, पण ते बोललं की भिऊ नको, भियाशी काही कारण नाही. तू उडी मार, मी तुला झेलीन का तर ती शिडी हातनं परत आणण्यासाठी तकलीफ आहे, तेव्हा मी तुला झेलीन. तेव्हा मी उडी मारली. जेव्हा मी उडी मारली तेव्हा तर माझ्या बाजू दिली त्यांनी आणि मी एकदम जमिनीवर पडलो. पडल्यावर मला बोलतात की बाबा, व्यापारातला पहिला सबक ही है कि इन बिझनेस यू शुड नॉट इवन ट्रस्ट युअर ओन फादर. ही माझी पहिली एक्सपिरियन्स होती. त्यानंतर मी केपला 5-6 वर्षा होतो. त्यानंतर परत इंडियाला गेलो. माझं वडील मुंबईला पोलीस इन्स्पेक्टर होतं. आमची आईस पण मुंबई होती, भाऊज बहिण सगळी मुंबई होती. तेव्हा मग मी जायचो हमेशा मुंबई आणि केपला यायचो. आणि मग जेव्हा माझी वय जरा झाली 16 वर्षाची तेव्हा मग मी माझं स्वतःचा व्यापार उघडलो मैकलनला. आणि मग त्यानंतर माझी बायको शरीफा, तिच्या भावालाच आमची फुईजीच दिलेली होती. तेव्हा ती फॅमिली अगोदरपासूनच होती फॅमिलीतला. 1963ला आमची शादी झाली. आणि परकार लोक म्हणजे केपला मोपूचा तेव्हा काही माणूस व्हायचा. तेव्हा तो काही मुट्टुल्यो डेग्यो काही लाग्याचो. आणि मग शादी बिदी झाल्यावर मग मी दुसरा दुकान एक घेतला. ती म्हणजे आता 2 झाली दुकानं. आता थोडं ती चालवला आणि मग ती देऊन टाकला आणि जी होता ती ठेवला. आणि मग त्यानंतर मग आम्ही ती पण विकला आणि मग एकदम मोठा घेतला दुकान. आता पण त्या जमान्यातला ती एरिया एपिंग एरिया होती ती. आणि ती रफ एरिया होती. म्हणजे थत गुंड लोक, मवाली लोक वगैरे मोप अशाचं. तेव्हा ती डेंजरस एरिया होती, पण थत व्यापार बेस होतो, फायदा बेस होती. मागून तो व्यापार चालवलो. त्यानंतर मग बोलला नाही, ही डेंजरस कारोबार आहे. मग त्या जमान्यातला साऊथ आफ्रिकाला अपार्थेट होती. म्हणजे काला गोऱ्याचा सवाल होतो. मागून मग आमची आईश मुंबई होती, तिला काळजी लागली होती का तर ती टीव्हीवर बघत ते काली लोक कालवडसाने आणि आफ्रिकन्स ती टायर अख्खा जालत माणसाच्या गळ्यात बांधत वगैरे. तेव्हा आमच्या आईला मग काळजी लागली होती. ती बोलली केप सोडून टाका, तुम्ही मुंबई या. आमची जी बिल्डिंग आहे तिथं खालती ग्राउंड फ्लोअर आमचा गुदाम होता माझं पोलीस ऑफिसरसाठी. की आम्ही डोंगरी पोलीस स्टेशनला आमच्या सोसायटीने आम्ही दिला होता भाड्यावर. तेव्हा ती तसा आपण परत घ्यायचा आणि त्यावर तिथं तू फेमस वगैरे दुकान वगैरे वाटेल ती कर, पण केप सोरा. ती मग केप सोरा बोलली. मागून मी केप सोऱ्याचं इरादो केला. तेव्हा आमचं घरबाई, आमची बहिणीस आता ऑस्ट्रेलियाला आलेली होती, हौबार्डला यायची. तेव्हा मग आम्ही ती हौबार्डला होती. मागून आम्ही मायग्रेशनसाठी अप्लाय केला आणि अल्लाच्या फजलने आम्हाला ऑस्ट्रेलियाचा मायग्रेशन मिळाला. आणि मग आम्ही ऑस्ट्रेलियाला आलो हौबार्डला. थत्त बरीच वर्षा होतो. त्यानंतर मग आम्ही आता येलो आपल्या ब्रिस्बेनला येलो. का ते आमचं थोरलो, माझं 4 मुलगा. तो एक मुलगा तो कॅन्सर आणि एड्सचा इलाज करत आणि त्याला हार्ट अटॅक झाला. त्यातच काम आहे. तेव्हा त्या हॉस्पिटलने, वेस्ली हॉस्पिटलने ती विंग त्याच्या नावाने केली ना.
त्याच्या नावाने स्कॉलरशिप उभारली ना आणि त्याच्या नावाने झाडं पण लावली ना. तेव्हा तो हार्ट अटॅकने थतच गुजरलोच. आणि त्याची बायको ती माझ्या बहिणीचीच मुलगी, माझी भाचीच ते. तेव्हा ती फार्मासिस्ट आहे. तिचा मुलगा जमाल माझा नातूस तो लॉयर आहे. तिची एक थोस आहे ती प्रायमरी स्कूल टीचर आहे. ती लोक बरेच पण लहान, पण आमचं तर बाकी तर आता 3 मुलगा राहिलं. तो एक आहे तो ऑस्ट्रेलियन आर्मीला आहे, तो कॅनबराला आहे. त्याचं नाव जाहिद हसन आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे अब्दुल समद, तो सिव्हिल इंजिनियर आहे, तो कन्सल्टंट आहे. तो सिडनीला आहे. आणि तो सगळ्यात लहान मुलगा तो त्याचं नाव मनसूर अहमद आहे. तो सिडनीला असतो. तो रेडिओलॉजिस्ट आहे. आणि त्याचं काफी प्रॅक्टिसेस हात होतं सिडनीला. तेव्हा अल्लाची मेहरबानी आणि शुक्र आहे की सगळा बेस चाललाय. तेव्हा मग ते आता सिडनीला आलो, पण हौबार्डचा थोडासा विसरलो. हौबार्डला मग मी बोलला आता व्यापार वगैरेसाठी मी बोलला एक्सप्लोर करेन खतं बेस व्यापार उघडू शकताय. तर मागून मी बोललो पहिल्यांदा सेल्स रेपचा काम घ्यायचा. ते सेल्स रेपचं काम घेतला आणि गाडींशी नुसता एक बारका भाकस बूटची कारत होतो ती माझ्या पाठीतला क्लिक एकदम झाला आणि मी थतच आणि कोणचंच पडलो. ती आमच्या घरशी 100-100 किलोमीटर लांब होती ती जागा. तेव्हा मग थत लगेच त्या लोकांनी बाहेर येली ती दुकानवाली दुसरी माणसं तर मला हात केली वगैरे. मग मला घरापोत पोचवली. आणि त्यानंतर माझा पाठीचा पण ऑपरेशन झाला. आणि 3 फूट ऑपरेशनच्या अगोदर 3 फूट सुद्धा 3 मीटर सुद्धा मी चालू शकत नव्हतो. तेव्हा तो न्यूरोलॉजिस्ट बोललो की ऑपरेशन जर नाही केला होतं तुमचं पाय जातील, तुम्ही चालू नाही शकणार. तेव्हा मग मी चान्स घेतलो आणि ऑपरेशन करून घेतला. पण मी आता चालू शकता, पण जास्ती चालू शकत नाही, पण चालता. आणि मग पण तकलीफ मोक होतं चालायला सुद्धा. मग आता बाकी सगळं ठीक आहे. आम्ही बेस आहो. आता ह्यो मोहसिन आणि त्याच्या जोडीला जो आहे तर खास मोहसिन माझ्यासाठी मोक तकलीफ घेतोय आणि ही व्हिडिओ बनवतोय आपल्या कालुस्त्या गावाचं. तेव्हा आणि तो आता कालुस्त्या जाते ती सगळा थोडा तुमच्या लोकांना दिसल. आणि मोग मेहनत करतो तो. आणि त्याने काही व्हिडिओज बनवला ना इजिप्तला आणि इकडं तिकडं मोग बनवणार. आणि त्याची तारीफ करू तितकी कमी आहे. मोग बेसपोर आहे. तो म्हणा नाना हाक मारत मोग बेसपोर आहे. आणि माझी दुआ आहे की अल्लाह ताला त्याला अजून तरक्की देव आणि त्याच्या रोजी रिझकला बरकत देव. आणि माझी इच्छा आहे की मला उमेद आहे की तुम्हाला ही माझी व्हिडिओ पसंत केली असेल आणि तुम्ही लाईक करा व्हिडिओ. आणि मोशनसाठी जो की माझ्यासाठी ऑल आउट जाते त्याच्यासाठी मोठ दुआ करा. मला उमेद आहे तुम्ही कालिस्ता गाव पसंत कराल आणि आमचा ह्यो ब्लॉग आहे त्याला सपोर्ट कराल आणि सबस्क्राईब कराल. आता इन्शाअल्लाह ही व्हिडिओ एडिट वगैरे पुरी झाल्यावर आम्ही मग ते यूट्यूबवर टाकू तेव्हा तुम्ही सगळी बघू शकाल.